की सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की बंजारा समाजानं एसटी माहिती आरक्षण मळे सारू मारो पूर्ण पाठिंबा छे। विधानसभा गरेमाई बंजारा समाज सारू मागणी मांगू वाळू छू बंजारा समाज रे लारे खंबीर उभा छू बरोबर आहे। आमच्या सर्व जिल्ह्यामधून भूतून भविष्यती अशा पद्धतीनं आमच्या बंजारा समाजातील तरुण असेल, वडीलधारी असतील, अधिकारी असतील, माता भगिनी असतील, एवढ्या मोठ्या संख्येनं या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला या मोर्चाच्या माध्यमातून धडकलेलो आहोत। आपल्याला सगळ्यांना आमच्या बंजारा बांधवाला एसटी मधून आरक्षण हे मिळालं पाहिजे या मागणीसाठी तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या पुढे मी उभा आहे। आणि इथं माझे सहकारी सूत्रसंचालन करत असताना आताच सांगितलं, त्यांनी सांगितलं की मी कशा पद्धतीने ही मागणी राज्याच्या कायदे मंडळामध्ये मांडणार आहे ते पाहणार आहे। आता वेळ रस्त्यावर उतरून ही मागणी आपली त्या न्याय मागणीला त्या ठिकाणी वाचा फोडण्याची वेळ आहे। आणि पुढच्या काळात राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये ही मागणी लावून धरण्याची जबाबदारी तुमच्या या लेकराची आहे असा विश्वास तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी देतो। हैदराबाद गॅजेटियर गरजवंत मराठ्याचा त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलाच्या माध्यमातून मोठं आंदोलन झालं आणि राज्य सरकारनं महायुतीच्या सरकारनं हैदराबाद गॅजेटियर हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ते लागू केलं। आणि त्याच दिवशी आमच्या बंजारा बांधवाचा त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे ज्या हैदराबाद गॅजेटियर मध्ये बंजारा बांधवाच्या एसटी प्रवर्गाच्या नोंदी त्या ठिकाणी आहेत ती लागू करण्याचा रस्ता त्या ठिकाणी खुला झालेला आहे। आणि मी पण कुठलं बिनबुडाचं बोलत नाही, मी पण शिवछत्राचा छावा आहे, गणखडीचा वाघ सिंह आहे मी पण। आपल्या मराठवाड्याला लागून तेलंगणा राज्य आहे, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका, तेलंगणा राज्यातील आदिलाबाद मला वाटतं मुखेडला लागून आदिलाबाद जिल्हा आहे। आमच्या मुखेड मधला बंजारा बांधव एक भाऊ इकडे त्या ठिकाणी तुमच्या विजयंती ओबीसी मध्ये आहे, बरोबर आहे, आणि दुसरा सक्का भाऊ तो पलीकडे, त्याला काय लागू आहे, त्याला एसटी लागू आहे सख्या भावाला। त्याच्यामुळं मी काय जास्तीचा वेळ घेणार नाही, हे सगळं जे काय आहे कायद्याने आहे, आपल्या हक्काचं आहे। त्याच्यामुळं याच्यासाठी जी काही लढाई सुरू झाली त्या लढाईमध्ये रस्त्यावर सुद्धा शिवाजीराव पंडित कुटुंबीय आहे, अमरसिंह पंडित त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा रस्त्यावर
आणि त्या ठिकाणी राज्याच्या कायदे मंडळापर्यंत त्या ठिकाणी नेण्याचं काम हा तुमचा त्या ठिकाणी छावा तिथं कळल अशी ग्वाही तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी देतो। आणि परत एकदा शिवाजीराव पंडित कुटुंबीय, शिवछत्र परिवार, अमरसिंह पंडित साहेब यांच्या वतीनं या बंजारा बांधवाला एसटी प्रवर्गामध्ये हैदराबाद गॅजेटियर लागू जे काही झालेलं आहे त्याप्रमाणे एसटी प्रवर्गामधून आरक्षण त्या ठिकाणी द्यावं, लागू करावं अशा पद्धतीची मागणी या मंचावरून करतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। जय शिवराम। धन्यवाद साहेब। गरज आहे याची आम्हाला साहेब। मी तुम्हाला सांगू शकतो हे आंदोलन उभं राहिलं बाळासाहेब चव्हाण आणि पवन चव्हाण या दोन लेकरांचा जीव गेला याच्यासाठी। असे हजारो जीव द्यायचे नाही त्याच्यासाठी तुमची आमची गरज आहे की महाराष्ट्र शासनानं बी याच्याकडे गांभीर्यानं बघावं। आणि इथल्या जिल्हा प्रशासन मध्ये उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती करतो निवेदन घ्यावं। का तर निवेदन देण्यासाठी मुली आहेत, यांना जिल्हाधिकारी साहेबाची खुर्ची कुठं आहे ते माहित नाही साहेब, म्हणून बोलवतो तुम्हाला। जिल्हाधिकाऱ्याचं ऑफिस कोण कुणकडे या पोरीला माहित नाही साहेब, आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही इथं यावं आणि निवेदन स्वीकारावं अशी प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे। आणि एर बादेम ध्यान करण सांभळो, एर बादेम ध्यान करण सांभळो। आंदोलन छने ये भारतेर माई पड़ी जो को पेल ठिनगीच ध्यान करण सांभळो। आणि ये आग लगाने वाला तुमसे गोर भाई छो, ये आग लगाने वाला तुमसे हन छो। कारण के रोजी ध्यान कर ली तो ती छिताबरेर जीव चले बस। आप तीसरो जीव देवाळे छोरान में विनंती करे वालो छो। अरे गोर माटी रावलात कसं अरवागे सोबत बातू साप मारो रे फेरान, हिरा मोती बेचो रे खोले ना डोरान। आणि कोणी हारो हिमताऊ हिमत करान, आसवा कना दिया तारे करान। वर सरको डबल टचेरी दशक वर सरक काय छेता काय छेनी बेसोडा अशी काही डबल टचेवाळचा अंग सरको त्याला जरा अंग सरको लाईट एरकण्याची असे वाखे पेट सळ्या झाला मागे रे, बोर छोर कोरू मावाला मागे रा। ध्यान करलं सांभळो, शहन शांत बेसो, काय फरक पडे नाही, जरा जरा आंसर जाओ, जसे जसे आंसर जाओ। अरे आपण 78 वर्षाची पूर्व सरक मेलो साहेब, 78 वर्षाची पूर्व सरको जरा जरा बाजून सरको, कारण विनंती करे वाला छो। आणि एर बाद एवढी जे बॉन्सरला विनंती आहे की कोण आमदार साहेब येणार आहेत आणि आमदार साहेबाला विनंती आहे आपण एकट्याने यावं, कारण गर्दी समोर असल्यामुळं कृपया विनंती आहे बॉन्सरला की आपण जागा करून द्यावी तिकडं कोपऱ्यातून। कारण केरची एर बादेर माई जे छोरी तुम्हाला होणार बोले वाळचं मतमें शब्द दिन तो 8 तारखेला तुम्हारा आंदोलन चिगल रहो जब मतमें शब्द दिन तो ध्यान करून सांभळो। आज कोई हमार नेता पुढारी आवाळा कोणी पण हे नेता पुढारी मला करूच येनोर से समोर भेटत पण वो एक भी कोणी अरे जोरदार ताली बजावून येनोर स्वागत करा। अंजे तम हम बोले वाला छोनी येरे पेक्षा कई पट्टी ती छोरी बोले वालीच ही राजश्री नामेर छोरी मग पौरा देवीची बला मेलो छो। ध्यान करून सांभाळली जो के आरक्षण सारी बारकाईची विश्लेषण करून तुम्हाला होड्या मांडे वाळाचा, कारण वो छोरी विनंती करो छो राजश्री आडे आपण आता निवेदन करू। राजश्री आडे जोरदार ताली बजावून स्वागत करा। टपरी पाणा की होतो हेट उतर जावनी हात जोडून विनंती करो। हेट उतर जरा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालाच पाहिजे शब्देन ताकद देतो से हेट उतरो सेने का हाथ करो सेल हाथ का हाथ करो हेट उतरो सेनान महाराज की बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालाच पाहिजे। आरक्षण आमच्या हक्काचं अरे कोण म्हणतात त्यात नाही बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालाच पाहिजे। आरक्षण आमच्या हक्काचं
ओना माय हाई लागे वाला तम रे मग सारी निवेदन करणार तर कोई सूचना करो मत विनंती मग पोरा नाही ना आता निघी बापू परवादी 3 वाजता निघी रस्ता ती मला फक्त एकच झेंडा देणार होतो तू म्हणजे धो झेंडा फक्त धो झेंडा पूर्ण रस्ता पण देखील की आपण बंजारा समाजाचा वीज कडकड रीती कधी पूर आर होतो पाणी आता तुफान आता पण आपण बंजारा समाज थांबवून आता जे आपण जमलेले सा वो आपण एकतर प्रतीक्षा तो सभेची पहिले स्वतः सारू टाळी वाजवा आपण बंजारा समाज सारू दुसरं आता सभेची महोदयवाद पण केअर सा वो म्हणजे मन खरोच बीड जिल्हा आता कौतुक करू वाटतो सा की आता हे टेजेवर कोई आमदार खासदार मंत्री से तो आता महिला प्राधान्य देले चाहिए पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवतो बापू मार याडी होऊन माहिती कोणी दिया याडी मार याडी ने आनाडीचा सिंपली कोणी तो मग कुजू की याडी दोन जर कोई विचार का छोरी काही जर दिसतो केस मार छोरी 21 वगैरे 22 वर्ग शिकरीचा याडी समज बाबा તમે તમાર શબ્દમ કીધું તો બાબુ માં गोरू सारच काम करेल नी तो जनावर हायर एज्युकेशन वेगो मला एक विषय लिहित होतो आणि विषयवर अभ्यास करत होतो आणि पीएचडी मध्ये आपण कधीतरी समाजात काम करायचा तो विचार केली मग गोरू सारू काम करू तो मग विषय निवडी ती आणि बंजारा महिला पर आणि आज बंजारा महिला सारूचे की मग काम करू तर संपूर्ण महाराष्ट्र जना फरलीचे आणि तो आज पण काही जे वास्तविकता आपण बंजारा समाजात लक्ष द्यायचं वुमन आत्महत्या मांडण्याचं आणि एक संशोधन करणं आता भूमिका मांडावा सुमार सभेची पहिले जालना जिल्ह्यावर एक वाट तुझी गाडी एक तांडेंगी मा व तो 16 वर्षात छोरी कडेवर मध्ये छोरा देखाय मोहन विचारी बेटा तर वाया कोणच्या वर्षात निघतो मग काही का 15 वर्षात निघतो लागो आणि एक छोरा वो याडी स्वतः कुपोषित तू छोरा कुपोषित म्हणजे आयवा पिढी देखो आपण कसं देखो दुसऱ्या टाइम की बापू दुसऱ्या टाइम एक छोरी आणि समजावून विचारी मग 8वी 10वी नाही मग मला काय करायचं आपण उन्हात शिकायला नाही काय शिकायचं काही का नको हन्ने फक्त ट्रॅक्टर चालवायचं या आपण त्यातून खरेच तरी दुसरा मुद्दा विचार करू दुसरं म्हणजे एक टाइमिंग की हडी मग मला एक लक्ष आहे की आपण तांडे माहीत बहिदा दर वर्ष 10 ते 15 मराचा का तोंडू हो तांडे माहीत पाणी से आणि जे हो तलाव पण गावचं पाणी भरे सरू मध्ये दर वर्ष होतील मृत्यूचा 10 आणि 12 आकडा सो अति दुर्दैवात दुसरे जिंतूर तांडे माहीत नामा फरविती बापू हो तांडे माहीत एक वाट मार लक्ष माहीत रस्ता काढण्याची दर वर्षी गरोदर महिला 20 महिला मृत्यू दर वर्षी आणि सभेतील जास्त दुर्दैव म्हणजे जना मग चालणार एक तांडे फरविती मध्ये तांडे जाण की तांडे माहीत कोणीच कोणी व्यक्ती आणि लक्ष माहिती हो तांडे माहीत प्रत्येक बाई सहित छोरी सहित सबचारू सहित सब जंगलन जाबेले ते विचारी कसे सारू कोई एकच पण के बेटा मला हम गारगोटी जमा करून जाबेले ते मग विचारण पड गेली गारगोटी काहीच पण मत लक्ष माय की आपण बंजारा समाज कधीतरी 100 वर्षाची गारगोटी व्यवसाय करायचा आणि तांडेमेर लोकांना राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक पुढचीच वाटा माहिती कोणी होतो ओढून फक्त एकच सांग होतो 3 वर्षात छोरा जरी जंगलात जाणार गारगोटी वाटायला रो ही परिस्थिती त्यांना याडी हिंमत देखील खरंच आखी माश्रू हो गई की आज बीमार बंजारा समाज कसं करण आणि मग कदाचित मग आधी ती केस पूछू की तमार वेरी याची काही वाट सही तो ही जर परिस्थिती आपण बदलावू गया जर आपण समाजाला आपल्याला विकास करू गया तो सर्व एकच पर्याय सह आणि वो म्हणजे एसटी आरक्षण अब सभेचे महत्व म्हणजे जण मग रस्ता दी आली ती મને दादा देखाय पाणी आलं तो खूप जास्त मग गाडी थांबाडी आणि मोटरसायकलवर येतो विचारी दादा कधी जारूची नको बेटा मोर्चा सगळा मग पिढ्यात जारूच लागो बाबू कशाला मोर्चा सगळं बघो बेटा माहित छे गेला मग काहीतरी लेट सगळा को ओळ करून जारूच लागो बाबू काय लेट नको आरक्षण लेट सगळा को नको माहित छे आरक्षण काहीसा बोल बेटा मला मालक छे मग मला जारूच लागो मग काहीतरी तो सरकारने कंदी लेट नको ठीक तो सभेचे पहिले आता तो आरक्षण म्हणजे काही महिला भूमिका आता मांडरीसू तो आता मग दी महामानवर काढलं वागाचा म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण फुल सगळ्यांनी आरक्षणाबद्दल तो म्हणून मग आता वंदन करूचू आणि दुसरं म्हणजे आरक्षण हार म्हणजे एक साधन छ जे ती आपण शैक्षणिक आणि राजकीय वातावरण ही म्हणजे आरक्षण अब दुसरा मुद्दा मेन म्हणजे बापू आरक्षण का गरजेचं आपण मग एक संशोधक
दूसरा आज मैं तुम्हें 10 पहली जो बापू सांगतो याडी खास करून सांगतो तमार सांगूची आपला समूह आपण बंजारा समूहचा समूह पूर्ण भारत भरामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्यारो समूह असा आणि जर देखे तो दुर्दैवी दिवस आता के वाटरोचा जे 10 पहलू मध्ये मैं आता के वाचू सभेती पहिले महाराष्ट्र में नंबर 1 एक जर कोई तो वैष्णव म्हणजे बंजारा समाज आज आपण तरुण सभ्यती जास्त वैष्णव जायचं सभ्यती जास्त आणि आकड्यानुसार जे आपण रिपोर्टनुसार बोल रही होते एकही शब्द बिना रुपये बोलेवा अशी दुसरा म्हणजे जे सभ्यती जास्त विधवा संख्याचा वो आपले बंजारा समाज में तिसरा म्हणजे सभ्यती जास्त जे बेरोजगारी संख्याचा वो आपले बंजारा समाज में चौथा म्हणजे जे स्थलांतर करण्याचा आपण तांडव सोडून 12 शहर में जायचा सभ्यती संख्या आपले बंजारा समाज में राजकीय प्रतिनिधित्व सभ्यती कमी आपले बंजारा समाज में आपण का नाराज आहात की संवाद में आपण का अग्रेसर आणि आपण भक्कमशा अन्याय वेदेचा अन्याय पाहिजे आज आपण ही परिस्थितीचं जर हे परिस्थितीने आपण चेंज करायला त्या परिस्थितीत जर आपण सुधारला तर एकच मार्गाचं म्हणजे शिक्षण आणि शिक्षणच आपले समाजात परिवर्तन कर सकायचं आणि शिक्षण आरक्षण आहे हो रे आपण आरक्षण सोडायचे दुसरं म्हणजे मग खास करून आता मीडिया आता चारवडी ते आमेलीचं आणि 2-3 दिन पहले की मैं एक टीवी चैनल पर जना बातमी सांगत होती तो एक मारो आदिवासी बांधव आपले महंत प्रश्न करायचे की कुठल्या आणि कशा आधारे आदिवासी एसटी आरक्षण मागत आहे तो आपण महंत तो उत्तर दे ना पण एक संशोधन करण आणि एक पॉलिटिकल सायन्स विद्यार्थी करण म्हणून पुन्हा ते उत्तर देऊ इच्छुक वो म्हणजे माझ्या आदिवासी बांधवांनो मीडिया भाऊ लक्ष देसाल माझ्या आदिवासी बांधवांनो कलम 342 अंतर्गत राष्ट्रपतीने जारी केलेल्या मूळ ऑर्डर आणि भारत सरकार लोकरू समिती 1965 च्या शिफारशीनुसार जे एसटी आरक्षणाचा जो निकष दिलेला आहे त्यामध्ये 5 गोष्टी आहेत ध्यानपूर्वक सांगतो बापू 5 गोष्टी म्हणजे एक आदिम वैशिष्ट्य आदिम वैशिष्ट्य आजही किती मोठा आपण पहिनावा की जे मारी आदिवासी फॅमिलीचं हस्तकला बैलगाड्या हे आमचे पुरावे आहे की आमच्याकडे आदिम वैशिष्ट्य आहे दुसरा मुद्दा म्हणजे विशिष्ट संस्कृत विषयाची बाबू आपण गाना नृत्य आपण आता तर पुन्हा भारत भराची आपली सुंदर संस्कृती कधीची दुसरा झाला तिसरा निकष आहे आमचा भौगोलिक अलगाव म्हणजे बापू जत्रा बी मग तांड्यात फॅमिलीचं मराठवाड्यात जत्रा बी मग तांड्यात किसू मन वटा फक्त आणि फक्त असे की गावी माहिती 12 आपण तांडे देण्याचं तर तिसरा वैशिष्ट्याला पण आम्ही पूर्ण करतो चौथा जो मुख्य आहे ते म्हणजे मुख्य समाजाशी संपर्क दूर तो जत्रा बी आपण तांडाचा प्रत्येक गामे कधी तांडा दूरचा म्हणजे मुख्य समाजाची आपण दूरचा आणि 5वं म्हणजे मागासलेपणा તમે મારपेक्षा તમે सगळ्यात जास्त माहिती ना क्रिमिनल टाइप ऍक्ट आम्ही पण लागवतो तो चोरू नको आपण जीवन जगायचा और आता मागासला कोणी कोण घ्या तर एसटी आरक्षणच्या प्रत्येक निकष आम्ही पूर्ण करतो म्हणून आम्हाला एसटी आरक्षण दिलाच पाहिजे वाह वाह आणि जे कोणीही कुठलाही माझे आदिवासी बांधव असो कोणी असो साहेब जे तुम्ही विरोध करत आहे आज मी तुम्हाला या ठिकाणी इथे पुरावा आणलेला आहे त्या पुराव्यानुसार आम्ही सांगू शकतो की आम्हाला एसटी आरक्षण का हवं सर्वात प्रथम 1590 मध्ये N.A. अकबर कायमही आपण बंजारा समाजाने आदिवासी उल्लेख करमेलो होतो दुसरा सांगू इंग्रजांनी आदिवासीचे सर्वेक्षण जेव्हा केले होते 1776 मध्ये तेव्हा सुद्धा आदिवासीचा उल्लेख केला आहे चौथा 1821 मध्ये इंग्रजांनी जेव्हा जातनिहाय जनगणना केली होती तेव्हा सुद्धा आदिवासीच म्हणून संबोधल्या गेल्या आहे बंजारा समाजाला चौथा भारतीय दंडविधान IPC 1860 आणि CRPC 1872 लागू केलं तेव्हा सुद्धा बंजारा समाजाला आदिवासी म्हणूनच संबोधले पाचवा 1871 ते 1931 जवळपास 66 वर्ष जेव्हा जनगणना होत होती तेव्हा सुद्धा बंजारा समाजाला आदिवासी म्हणूनच पाचवा ज्याच्यामुळे लढाई आज चालू आहे या ठिकाणी वाचून दाखवते जे लोक विरोध करत आहेत त्या लोकांसाठी हा उतारा आहे The Lambadas, otherwise called Banjara or Sugri, are a large wandering tribal found in the great numbers throughout the Hyderabad state, particularly in the district bordering Berar and the Marathwada region. They are regarded as a distant tribe separate of Hindu caste. Hyderabad
प्रोसेस त्याच्यामध्ये 4 ज्या जाती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिला 11 अंध बाईगा आणि ध्यानपूर्वक सांगो जो 14 मुद्दो छ जे सीपी बेरारे सुद्धा नेमले तो हैदराबाद गजटात छच सीपी बेरारे सुद्धा छ की 14 मुद्दा सांगो बंजारा समाजी आदिवासीकरण उल्लेख छ तर जेव्हा एवढे सारे पुरावे आमच्या जवळ आहेत आम्हाला विरोध कोणत्या गोष्टीवर तुम्ही करत आहे हा माझा प्रश्न संपूर्ण आदिवासी बांधवांना आहे मी माझ्या प्रत्येक जे लोक विरोध करत असेल मी त्यांना नम्र विनंती करते बापू की आम्हाला सहकार्य करा आमच्याकडे एवढे सारे पुरावे जेव्हा आहेत तर आम्हाला एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे दुसरं म्हणजे मार घेणारा जो बोली तेजस्वानी सृष्टी खरंच पण गर्व येऊ की मार समाज मेरी सूर्य आज पोल्ट्रीचं कडे ना आता बापू सांभाळो शांत बसो मग आता तमार सारूची पोरा नाही ते आम्ही दिसू आता दूर ती की मार समाजात नाही माहिती आम्हाला फक्त आवाज मत करो आणि ध्यानपूर्वक सांगो कारण की लढाई आपण आखरीपर्यंत लढायचा आपण थांबायची तो ओर सोडून प्रत्येक उत्तर आपण द्यायचं लोकांना ध्यानपूर्वक सांगो की मग काही केली चू जसं तेजस्विनी की आपण प्रत्येक राज्यामध्ये आपण वेगळा वेगळा छा बापू बंजारा समाज म्हणजे कुटुंब छा आणि कुटुंबात व्यक्ती सर्व अलग अलग नाही का जना आपण लोई आपण संस्कृती आपण बोली भाषा आपण खानपान आपण वेशभूषा जना एक छ तो आपण कुटुंबावर लोक का अलग अलग नाही इमार सरकारच प्रश्न छ की जेव्हा आम्ही तामिळनाडू आंध्र प्रदेश छत्तीसगड झारखंड उत्तर प्रदेश मध्ये एसटी मध्ये कर्नाटक मध्ये एससी मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा जम्मू काश्मीर पश्चिम बंगाल मध्ये ओबीसी आणि महाराष्ट्र मध्ये बीजेपी तर हा कुठला न्याय आहे की आपला एका कुटुंबाला एक न्याय द्यायचा आणि दुसऱ्या कुटुंबाला दुसरा न्याय द्यायचा तर हा प्रश्न माझ्या सरकारला आहे तर मी सरकारला विनंती करेल की आम्हाला एसटी आरक्षण द्यावे सोबतच 2000 आम्ही कोणाचा अधिकार ध्यान करो शहन हेडबेसो मन मालमचं माशी सूचना तुम्ही बार दिन होतो काय बी हेव तरी हेडबेसरचं गोंधळ कोणीच घालत छायचा जेरमाय शेवाला लोईचं उशांत हेडबेस जतक शेंत बेसो वचस कोणतं बिन आवाज आवडोचं अरे अभ्यास पूर्ण शासने संदर्भ दे अभ्यास छोरी मांडरी तुम्हाला होड्या 2 मिनिट से शांत बेसो आणि आता जे आमदार आमेले वो भी अपने 2 मिनिट भूमिका मांडेवाळचं तसं शांत बेसन सहकार्य करो एवढी साइड हेडवे जाओ मारा आवाज आलो तुम्हार कना 1 मिनिट में हेडवे जाओ गाड़ी मत लाओ एवढी करो तुम हेडवे जाओ गाड़ी लाओ मत बत्तस बंद करो गाड़ी कोई उठे छेजा हेट बेसो केरी भी गाड़ी आई तरी आयर छेजा एवढी हेट बेसो कोई ना मत करू आवाज विनोद मारता विनाकारण स्टंटबाजी करो मत आंगा जागा छेजा मैं विनंती करे वालो छो 32 डिग्री गाड़ी आंगला मत विनोद बेहतर तो डिग्री एवढी हेट बेसो कोई भी काम करे गोंधळ घालो मत शेवटी मग आत्राच काही समजू की जर क्रांती लायविया तो आपण क्रांतीचे काही तरुणांचं क्षमताचा की कुठे समाजात क्रांती लायविया तो फक्त तरुण एकांती वेळ सकाळचा तर आता हे तेजभर मार बंजारा समाजात तरुणांना आता आव्हान करूचो की बापू उठो जागो आणि आपण समाजासमोर लढो कारण की जना आपण लढल्या जनाच आपण आपण हक्क मिळू सकता वर्ष आपण हक्क मिळू सके नाही मात्र क्यों कि जब तक मंजिल ना मिले नींद चैन को त्यागो तू जब तक मंजिल ना मिले नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर कदापि ना भागो तुम यूं कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आणि प्रयत्न आपण आखरी प्रयत्न करायचा जोपर्यंत आपण सगळे एसटी आरक्षण मिळेल आणि शेवटी मार बोलेर जे मग आता ही करली जो तो पहिले मग आपण समाजाचे जी व्यक्ती आता हे आरक्षणावर मृत्यू पाहायचा तो म्हणून आपण आता श्रद्धांजली द्यायचा ओके चालेल तो म्हणून मी मारो नमन आणि आता आयोजक मंडळाला याबद्दल मग खूप खूप आभारी असू आणि एकच मिशन जय सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की ध्यान करो कोई भी उठो मत गाड़ी आंगला मत विनोद बहन उत्तरी समाज लोक से हेड बैठे तो न भी बती आता है मार विनंती तो ना अजिबात कोई अंगाड़ी लायर छेजा और कोई उठे छेजा जागे पड़ती वो गच्छ पाया अंग तम कोई गाड़ी आंगला आवा मन का बेसन जागा छेजा मार विनंती तो ना
आणि योर सारू केरो छू ये समाज सारू आंदोलन करे वालो छोरा पेलो उपोषण करे वालो छोरा ये आता आजेर कार्यक्रम आमेलो छ હું સુધા 2 મિનિટ તમે આરક્ષણેર બાબતીર મારી ભૂમિકા માંડે વાળો છો કોઈ સારું મને તમે શેની વિનંતી છે કોણ જલ્દી એવડી લાવો વિનોદ અને એક બી કોઈ મહારાજ હેણો કોઈ બી કાઈ હેણો સ્ટેજે પાએ સારું હાથ જોડન વિનંતી છે કોઈ બી ઉતાવમાં કોઈ બી ઉતાવમાં મશેને વિનંતી કરું છું यानंतर दुसरो लोक प्रतिनिधी तुम्हाला वासू विधान भवनेम आपलं मत व्यक्त करे वासू या ठिकाणी पावलेलो और आवाज चले वो स्पर्धाती बरका काय करे आपण काय हरकत आहे घेऊया विनोद ध्यान में विनंती करे वालो छू तू एकलो डिग्री गाडी सारी उतरे द एकलो विनोद भ्यांग आहे आणि जे आमदार आता आमेले छ ध्यान कर लीजो जे कोई भी स्वयंसेवक लेन चले आवो छो ना तम कोई बात करे छी और बादेर माई आता जे काही माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब भी आता आमेले छ और साथो साथ काही लोक आजी पाठिंबा देवार छ मनोहर पाटील यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी हे हैदराबाद गॅजेट लागू करून दिलं आणि मनोज दादा दरंगे पाटलांच्या वतीनं या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी बी एक प्रतिनिधी आलेला आहे आणि आपल्याला पाठिंबा दिलाय त्यांचाही जाहीर आभार मानतो आणि कोई नाही बाकी सब भेटले जाओ स्वयंसेवक सब चला हेटा स्वयंसेवक सब हेटा दबे सर हेटा आणि 2 मिनिट विनोद ध्यान में विनंती करे वालो छू तमार सोबत कोण हुबर को आहे तरी भी वो आज समाज सर्वात आहेचा कोण मैं विनंती करे वालो छू की 2 मिनिट आपण भी भूमिका मांडू सेवालाल महाराज की आवाज असो काढो की डायरेक्ट मुंबई स्थानी जाईल सेवालाल महाराज की चेकेती पहिले मार भाई म्हणून मार याडी म्हणून मग क्षमा याचना करू छू कारण की आपण मग पहिले जालनाम गोवत भी आपण भाईने भेटे थे उन्हून भेटेर बाद मग थोड़ा सो लेट एगो वर्षार मग क्षमा याचना करू छू चेकेर मालूम साहब आता आपण कसे सारू झूठ मेले जा आज आता आहे कारण फक्त यात्राच की जे समाज आपण तांडवस्तीमय कशा प्रकारे जगरोच फक्त आपण जगरेचा कारण मालमच आयवाळे काळेमय आपण तो काही आचो कोणी हो पण आयवाळे काळेमय आपले जे शिजाबरच आपण जे बालबच्चाचं जे समाजेर भविष्यचं उरून कतरी एक आचो आयुष्य भेटून येर सारू ही लढा चालूच ही लढा काही आजी खतम कोण हेवाळो जत जत समाजेरो कार्यक्रम री होत जो पण पुऱ्या समाजेर जो पण एकजुटीती आणो ही घणो महत्त्वरो रच जते स्थानी सरकारन आपण जो पण ताकद दिकायनी होते स्थानी सरकार काही आपण हुड्यान झुक्याळो कोणी समाजे मायरो आपलो एक मनक्यार किंमत काहीच मत मेनकूचू प्रत्येक एके मनक्यान काही वाटच भाई मन एकले ती काही आवस ही एकले मनक्या मालमच काही आपण सोपतेर 5 मनक्यान थांबाडस तो आंगेर सभा माई आयवाळे सभा माई एक सभा आपण महाराष्ट्र भरे माई एकच आस करेच की भूतो ना भविष्य अवस्थानी करा हियो कोणी हिय सायन्स काही कच मालम काही आबाळी धोळच आयवाळे काळेमय आपण जो पुरो धरती धोळ करायचा आता ध्याने काढलो आणि हेर सारू फक्त आपण समाज एक यांचा होत प्रत्येक तांडेमय जे वेळेस
शिजापुरून शिकाय सारू उनूर याडी बाप साठान जावचं हू फक्त मालमचं काही एक सिटी में शिके नायरबाद वो शिकेवाळे शिजापुरून मालम रहतं की वो कूज अग्रेत आपले समाजामध्ये जे वेळेस एक मार्केटी उनूर मेरिट लिस्ट माहिती नाम कटचं वो शिजापुरून मालमचं की आरक्षण महत्व काहीच आज समाजर घणे लोगों को 100 एकड़ जमीन रही है पण मार भिया तमने गुआत गुचू 100 एकड़ कोनी 1000 एकड़ जमीन रहे पण तमार एक नहीं तो 3 पीढ़ी ताळीच जमीन रेवायचं प्रॉपर्टी रेवायचं जिंदगी भर जर कमाई ये तो ही आपण एसटी आरक्षणचं आणि ही कधी मोठ कमाई रेवायचं कत्रही काही हवं तो आपण लढायचं आणि लेणंच रेचं ही लढाई फक्त आपण राज्य सरकार सोबत 6 ध्यान काढलो ही लढाई आपण दिल्लीत जाणतानी होते ती जे आपण हक्केरोच ऊ खोसन लायचं आपण केरी कंती भीक मांगेर करत छेचा आपलो समाजम कराय सांभळे तो काही गोरमाटी समाजर कोई भीक वगैरे मागच करत आहे कर्जे ती खाया साठा तोडून जा कधी मजुरी करे आपण स्वतः सन्मान ती जगेवा समाज मध्ये आपण बंजारा समाजचं आयवाळे काळे माय समाजेर ताकद जर आपण पुरे महाराष्ट्रभर धकाळे रे नाही तरी पण आज मालमचं काही जालना भी लाखेती लोक जमा आहे बीडे लाखेती लोक जमा आहे आयवाळे काळे माय अब प्रत्येक जिल्हा में हानु मोर्चा चालू रहतो पण एक मोर्चा आज काढायचं की पूरा महाराष्ट्र कोणी पूरा भारत देश हादरींच्या लात्रा ध्यान काढो मग पूर्ण महाराष्ट्र दौराकडे आळोचू प्रत्येक तांड्यान जाळोचू मार बहिणीनं मार याडीनं मार बापेनं मार भाई उन्होंने चेकन भेटे आळोचू पण जे जन्म 1 तारीख क्यों काय हो 1 तारीख है ना कतराई काम रेत जिंदगी मारो कतराई महत्व काम रेत वो तारीख है ना आपण पुरे भारत देश दिकाळे ताकद रकाडायचं फक्त तम तयारी रकाडो आहे सनी तयारी आपण महाराष्ट्र गजारचं नाही पांढरं धवळ करायचं नाही आणि आम्ही जो पण सन्माननीय व्यासपीठ नाम वगैरे तो मग काही केरी लेवाळो कोणी कारण की मारो समाजच पूर्व आपलं नामचं आणि आज एक विनोद आडे जागोच महाराष्ट्र शासन म्हणून अनुमत करेल लगाडो की प्रत्येक तांड्या तालुका में विनोद आडे न बळीन चाल कारण की एका बळेल लगे तो शासन प्रशासन मुश्किले में यात्रा ध्याने काढलो आणि दुसरवात जत्रा भी विधानसभा में आमदार खासदार मंत्रिमंडळ त्यांना माझं आव्हान आहे आता लेटर वगैरे देऊन तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलाय येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये जो आमदार जो खासदार आमच्या समाजाचा मुद्दा नाही उचलणार त्याला आम्ही निषेध करणार एवढं लक्षात ठेवा ते लेटर वगैरे घेऊन का आम्हाला मुंबईला आमदार निवासात राहायला जायचं नाहीये जे आमच्या हक्काचं हे तुम्हाला पण माहिती आहे पुऱ्या देशाला माहिती आहे तुम्ही पुऱ्या प्रशासनाला सांगा मंत्रिमंडळाला सांगा की आज जर आमदार होऊ शकता खासदार होऊ शकता तर आम्ही ते खाली पण आणू शकतो एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं महाराष्ट्रातले जेवढे आमदार खासदार मंत्रिमंडळे त्यांना मी विनंती करतो की आमचा समाज तुमच्या पाठीमागे आतापर्यंत राहिलेला आहे आता तुमची गरज आमच्या समाजाला आहे येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये जो आमदार आमच्या समाजाबद्दल मुद्दा उचलणार नाही त्याला आम्ही पूर्णपणे निषेध करणार एवढं लक्षात ठेवा चालच मारी यात्रा दी शब्द संपादने रजा लुचू आणि एक लास्ट ईयर घोषणा करू छू सेवालाल महाराज की जय सेवालाल एवढी ध्यान करो तेरे सर भ्याओ आजेर घडी ना घोषणा देर जसो को थांबो चिदारो अरे घणी घोषणा देचा बकरा मोर्चा निकल्या वाला जसो को शांत जसो तुम्हारा आवाज में बेच जाए हमारो बेच गोजू जसो को शांत रहो फिर बादेर में
તમાર સમોર એ મોરચાર સારું પત્રક તો કાઢે પણ स्वतः उपस्थित રહેતાની તમે માર્ગદર્શન કરીને આમેલે છે माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब मी तुम्हाला विनंती करतो की आपण आमच्या समाजाला या ठिकाणी उद्बोधन करावं माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब शरण महाराज की शरण महाराज की मराठवाड्यातील बंजारा समाज बांधवांना हैदराबाद स्टेट गॅजेटेड 1920 नुसार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला आहे। या मोर्चेत अनेक मान्यवर आलेत त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही। आप आपलं गोर समाज आहे बांधव एकजुटी जम गए छ येरो मन घनो मोठो आनंद छ તમારે એકજૂટીનો મારો નમસ્કાર છો मराठवाडा हैदराबाद निजामाच्या राजवटीत आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित नसेल तरुण आमच्या बांधवांना माहित नसेल देशाला स्वातंत्र्य मिळालं पण 1 वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते 17 सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य मराठवाड्याचं मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो। हो बोलतायत त्याला कारण हा मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता। या मराठवाड्यावर सर्व कायदे तत्कालीन होते आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले त्या काळात। पण आज मला आपल्याला एवढंच सांगायचं की मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानेन। कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खासकर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलं। माननीय मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानन छाती ठोकून कारण ते आत्ता झालंय। पण हे करत असताना जर हैदराबाद गॅजेट मध्ये इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल। भले अभ्यास वर्ग बसवा, समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो। आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे,
काळकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं. बंजारो वेगळंच आहे का? माझा कर्नाटक मध्ये, राजस्थान मध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल. आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे. हा माझा व्यक्तिगत लढा. माझ्यासारखा नशीबवान मीच आहे. राज्यमंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं. आज मंत्री नाही म्हणून येत आलं. पण नशीबवान यासाठी आहे की या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या, धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं. याच्यासारखं नशीब दुसरं कुठलं असतं. म्हणून या ठिकाणी मी सरकारला विनंती करीन, भलेही हैदराबाद गॅजेटमध्ये अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आहेत. ते आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एसटी, आपण नव्यानं होणारे एसटी याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास गट करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ. आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज. म्हणून मी आपले बराच वेळ झाला बसला, जास्त बोलायचं नाही. प्रत्येक मोर्चात, प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत. या बीड जिल्ह्याच्या वाडी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत. इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी नावाने ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे. खरंय का नाही? म्हणून आज मी एवढंच सांगेल की हा लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही. आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करू या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू. आपण सहन एक सहन सोबत लढेन आणि हे लढा अंतिम टप्पे ले जावाचं. सदैव मैं तुम्हार सोबत छू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल, जय वसंत. बोलो शिवलाल महाराज की, वसंतराव नाईक की. ध्यान देन सांभळो. आज वेगवेगळे पक्ष पार्टी लोग तमेन हमेन ध्यान करो. निष्ठा पाठिंबा काग देव दे रे कोणी. તમારા હોડ્યા કામ જાહેર કરી રહે છે. તમારા આંદોલન એમ બેસન